तर पब्लिक आता म्हणसाल ह्यो काय विषय. आमदार साहेबांनी पलुसकडे विधानसभेची आमसभा आयोजित केली होती आणि आपल्याला आज त्याच आमसभेचं व्हिडिओ शूटिंग करायचं होतं. मग आपण पण लगेच लागलो कामाला. सकाळ सकाळी उठल्या उठल्या पहिला विकीबायाचं घर गाठलं. यानं पण फुगवलेली की छाती मला काहीतरी वेगळंच वाटलं. चल लवकर दुकानावर म्हणून त्याला पहिला पुढं घातलं. सलूनमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा त्याला म्हटलं माझी केस दाढी कर. पण ह्यो तर म्हटला तू पहिला जरा दम धर. मला दम धरायला लावून ह्यानं केली साफसफाई चालू. साफसफाई करून घेतली आपली लगेच केस दाढी करायला. केस दाढी झाल्यावर मी पण लागलो की लगेच डोक्यावरून हात फिरवायला. आता म्हटलं आपण आपल्या उद्योगावर निघूया. लगेच गाडीला स्टार्टर मारून निघालो आपल्या स्टुडिओला. स्टुडिओवर पोचल्यावर म्हटलं घेऊया लगेच आपली एक सेल्फी काढण्यासाठी लागलो की लगेच आरशात बघायला. सेल्फी काढून झाली की लगेच केली कपडे चेंज. आता म्हटलं निघूया नाहीतर क्लायंट म्हणेल गेला वाटतं आउट ऑफ रेंज. ट्रायपॉड स्टँड घेऊन आपण आपला रस्ता धरला. दुसऱ्या मिनिटात गाडीला लगेच पेट्रोल पंप धावला. पेट्रोल टाकून लगेच आपण निघालो आपल्या शूटसाठी. पोचलो मग लगेच जिथं जुळून येतात रेशीम गाठी. सह्याद्री हॉलला पोचल्या तिथं सगळा आपला सेटअप लावून घेतला. तेवढ्या तिकडं कार्यक्रम पण चालू झाला. बघता बघता 6:30 वाजलेला पण समजल्या नाहीत आणि इकडे लोकांचे प्रश्न पण संपले नाही. शूट संपवून पहिला गेलो बिर्याणी खायला. तर ही दोघं यांचं शूट घेईन म्हणून लागले की तोंडाला पोहायला. बिर्याणी खाऊन गेलो मित्राच्या बड्डेला. गेल्या गेल्या त्याला म्हटलं गिफ्ट दर पहिला तुला देतो गुड्डे तुझा आहे बड्डे. असला फाजीलपणा करून आम्ही आलो आमच्या घरी.